नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो तुम्हाला टॉपिक आहे तो स्लाइडवर दिसूनच येत आहे. चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज यावरील आपण जे प्रश्न घेणार आहोत ते प्रश्न अगदी शॉर्ट ट्रिक्समध्ये आपण घेणार आहोत आणि हे प्रश्न मागील काही एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे, पण याला लेंदी म्हणजे बेसिक पासून न सोडवता याला अगदी शॉर्ट ट्रिक्स मध्ये आपण सोडवणार आहोत आणि हा खूप विद्यार्थ्याचा डोकेदुखीचा काय टॉपिक आहे. तर चला याला आपण अगदी सोप्या आणि सरळ भाषेत डिस्कस करूया. सुरुवात करूया आपल्या जो चक्रवाढ व्याज आहे यावरील प्रश्नांना. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आहे, एका माणसाने 10% चक्रवाढ व्याज दराने 21,000 रुपये कर्ज घेतले. 2 वर्षात कर्ज फेडण्यासाठी त्याला प्रत्येक वर्षाच्या शेवटी दरवर्षी किती पैसे द्यावे लागतील. आता आपल्याला या प्रश्नामध्ये दर दिलेला आहे. किती दिलेला आहे? 10% दिलेला आहे. 10% म्हणजे काय रे? 100वर 10. आता इथून काय होणार? 1 शून्य कटणार, मग इथे काय राहतो? 1/10. आता आपल्याला 10 ही काय दिलेलं आहे? बेस दिलेला आहे आणि 10वर किती व्याज होत आहे? हा जो होणार आहे किती व्याज होत आहे? 1 व्याज होत आहे, म्हणजे किती होणार? 11 होणार. बघा 10वर व्याज किती होत आहे? इंटरेस्ट किती होत आहे? 11 होत आहे. आणि किती वर्ष? 2 वर्ष. किती वर्ष? 2 वर्ष. म्हणजे काय म्हणत आहे? 2 वर्षासाठी होत आहे, म्हणजे 11चा आपल्याला काय घ्यावं लागेल? स्क्वेअर घ्यावं लागेल. 11चा स्क्वेअर किती येतो? 121. आता आपल्याला काय करायचंय? ऑप्शन चेक करायचे. जर ऑप्शन मध्ये 121 ने काय जात असेल? भाग जात असेल किंवा 121 चा मल्टिपल येत असेल तर आपलं उत्तर ते असणार आहे. तर बघा इथे जातो का? नाही. प्रश्न क्रमांक बी मध्ये म्हणजे ऑप्शन मध्ये बी मध्ये जातो का? हा जातो, कारण इथं डायरेक्ट 121 आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. कारण ह्या 121 ने डायरेक्ट बी या ऑप्शनला भाग जातो. इथे जातो का? सी? नाही. इथे जातो का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. समजलं? तसं नसेल समजत तर बघा, या 11ने डायरेक्ट 121 ला भाग जातोय. 11ने डायरेक्ट 121 ला बघा, 121 भागेला 11 कितीचा स्क्वेअर आहे? 11चा स्क्वेअर आहे, म्हणजे 11चा स्क्वेअर 121 आहे. डायरेक्ट असं करा तसं करा, आन्सर आपलं बी येणार. ठीक आहे, समजलं? वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, वार्षिक 5% चक्रवाढ व्याजदराने 12,300 रुपयांचे कर्ज प्रत्येक वर्षाच्या शेवटी 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये परतफेड करायचे आहे. प्रत्येक हप्त्याची रक्कम शोधा. आपल्याला इथं काय? प्रत्येक हप्त्याची रक्कम शोधायचा आहे. आपला जो टॉपिक आहे दर आणि हप्ता यावरील प्रश्न जे आपण सोडवणार आहोत तो प्रश्न हे जे मी घेतलेले आहे ते प्रश्न दर आणि हप्त्यावरील प्रश्न आहे. बघा आपल्याला दर किती दिलेला आहे रे? दर 5% दिलेला आहे. आता 5% म्हणजे काय? 100वर 5%. म्हणजे काय होणार? 5 दुने 10, म्हणजे 1/20 राहणार. बरोबर आहे. आता 20 हा काय? मूळ किंमत आहे. मग मूळ किमतीवर किती वाढवत आहे? 1 वाढवत आहे, म्हणजे किती होणार? 20 वर 1 वाढवत आहे, म्हणजे 20 याच्यावर व्याज 1 होत आहे, म्हणजे 21 होणार. बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट म्हटलं ऑप्शन वरून चेक करा. आता 21 आहे तर 21 चे मल्टिपल काय होतात? 7 गुणिले 3 म्हणजे 21 होतात. 7 त्रिक 21 ना. आता काय करायचं? तुम्हाला काय करायचं आहे? 7 नी कटणाऱ्या ऑप्शनला काय करायचं आहे? चेक करायचं आहे. आता बघा याला जर जाणार, याला जातं का? 66 51. 66 51 ला जाणार का? तुम्ही भाग देऊन पहा. 7 तिरी 21, 21 आणि इथे किती राहतं? 3. 7 तिरी 21, 7 28, 7 35 राहतं का? इथे जातं का? नाही. म्हणजे ऑप्शन पहिलं काय होतं? गलत होतं. दुसरं बघा 7 9 63. मी दुसऱ्या ऑप्शनला चेक करत आहो. 7 9 1 15, 7 9 63 राहिले किती? 3. 7 तिरी 21, 7 4 28 राहिले किती? 3. 7 5 35. म्हणजे याला बी ऑप्शनला डायरेक्टली 7 ने काय जात आहे? भाग जात आहे. 7 ने कटत आहे, म्हणून ऑप्शन आपलं बी हे उत्तर असणार आहे.
ह्या ऑप्शन सी ला 7 ने भाग जाणार नाही, या ऑप्शन डी ला 7 ने भाग जाणार नाही. म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे ते बी असणार आहे. समजला? म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एकतर त्याचा मल्टिपल शोधा, कुणाचा, 21चा, किंवा 7×3=21 याने जात असेल 7 ने तर 3 ने भाग जाणारच आहे. ऑप्शन असेच सेट केलेले असतात. हा जो चक्रवाढ व्याज आहे या टॉपिकमध्ये ऑप्शन अशा प्रकारे सेट केलेले असतात की त्या जो काही व्याज निघतो आपला त्या व्याजने डायरेक्ट काय होतात ते भागले जातात ऑप्शन मधून. ठीक आहे, हे एक तुम्हाला मी काय देत आहो, हिंट देत आहो. या हिंटनुसार चला, तुम्हाला चक्रवाढ व्याजवरील एकही प्रश्न काय होणार आहे, कठीण जाणार नाही. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 3, रुपये 13,360 ची रक्कम 8 हा फ्रॅक्शन मध्ये आहे, 8/3/4% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने उधार घेण्यात आली होती आणि 2 वर्षात 4च्या 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये परतफेड करण्यात आली. प्रत्येक हप्त्याची रक्कम किती? बघा इथे हप्त्याची रक्कम विचारली आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलंय दर आणि हप्ता यावरील आपण काय या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतो. बघा इथे दर किती दिलेला आहे रे, 8, 3/4% दिलेला आहे. याला कसं लिहायचं, 4 गुणेला 8 किती होतं, 832, 32 अधिक 3 किती होतं, 35. म्हणजे 35 भागेला, आता हा टक्का आहे तर टक्केला कितीने मल्टिप्लाय होणार, 100 ने. म्हणजे खाली किती राहणार, 4 गुणेला 100 म्हणजे 400. समजलं का? आता याला काय करा, भाग द्या. भाग किती जाणार, 7×5 35 आणि 8×5 40 म्हणजे 7/80 राहणार. आता 7/80 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, 80 ही मूळ किंमत आहे आणि 80 वर किती टक्के वाढ होत आहे, 7%. म्हणजे याच्यावर व्याज किती भेटत आहे तुम्हाला, 80 वर 7 म्हणजे किती होणार, 87. ठीक आहे, आता 87 होणार आहे. तर 87 इथे बघा हा मल्टिपल आहे का कोणाचा, नाही. तर मग आपल्याला काय करायचं आहे, 2 वर्ष, बरोबर आहे, 2 वर्षात म्हणलाय ना, तर आपल्याला काय घ्यायचं आहे, याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजे 87चा स्क्वेअर किती होणार रे, 87चा स्क्वेअर होणार 7569, 7569. आता बघा 87चा डायरेक्ट इथं स्क्वेअर 7569 होत आहे. तर ऑप्शन मध्ये बघा कुठे चेक करा की 756 आहे का, तर बघा आहे का, हा पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं की अशा प्रश्नामध्ये एकतर मल्टिपल, आता जर इथं दुसरं काही असतं 81 तर 9 गुणेला 9 आपण 81, या ऑप्शन मध्ये काय असतं, 9 ने भाग जाणारे कुठला तरी एक ऑप्शन असतं. समजलं? आता इथे काय झालंय, 87 हा कोणाच्याच कुठल्या संख्येचा काय मल्टिपल नाही, त्याच्यामुळे काय आपण डायरेक्ट स्क्वेअर घेऊन चेक केलं तर आपल्याला आन्सर काय मिळालाय, बी मिळालाय. समजलं? अशा प्रकारचं काय शॉर्ट ट्रिक्सना आपल्याला सोडवायचे आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. नंतरचा प्रश्न बघा, काही पैसे उधार घेतले होते आणि 2 वार्षिक हप्त्यामध्ये परत केले होते. जर प्रत्येक हप्त्यांचे मूल्य 882 रुपये असेल आणि चक्रवाढ व्याजदराने वार्षिक 5% असेल तर किती पैसे उधार घेतले जातील? आता हा जो प्रश्न आहे ते उधार घेतलेल्या प्रश्नावर आहे. आधीचे होते ते दर आणि काय हप्त्यामध्ये होते. हे आपण 3 टाईपचे या व्हिडिओमध्ये प्रश्न डिस्कस करणार आहोत. आधीचे 3 प्रश्न होते दर आणि हप्त्यावरचे होते. आता जे प्रश्न आहे ते उधार घेतलेल्या पैशावर आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपल्या उत्तराला. किती टक्के दर आहे रे, 5% आहे. मग 5% म्हणजे काय होणार, 5/100 होणार. तर 5 दुने 10 म्हणजे किती राहणार, 1/20 राहणार. एवढं समजलं? आता किती हप्त्यांची गोष्ट केली आहे, 2 हप्त्याची गोष्ट केली आहे, बरोबर आहे ना. किती, 2 हप्त्याची. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 2 वार्षिक हप्त्यामध्ये हे काय करायचं आहे, आपल्याला किंमत म्हणजे किती उधार घेतले ते बघायचं आहे. आता बघा 2 हप्ते म्हणजे पहिला हप्ता 20, आता 20 वर किती वाढवत आहे, 21. हा पहिल्या वर्षी झाला, पहिला वर्ष. ठीक आहे, आता दुसऱ्या वर्षासाठी काय होणार, पुन्हा 20 आणि 21 होणार. किती होणार, 20 आणि 21. आता 20 आणि 21 का बरं नाही होणार रे, म्हणजे पहिल्या वर्षात तुम्ही जर 20 आणि 21 घेतलं तर दुसऱ्या वर्षात किती होणार, दुसरा वर्ष. मी इथे जाणून चूक करत आहे कारण तुम्हाला हे समजलं पाहिजे, काय चुकी.
आता जेव्हा दुसरं वर्ष करत आहात तर इथे दुसऱ्या वर्षाचं खरंच 20 आणि 21 येणार आहे का? नाही. म्हणजे इथे काय येणार आहे? 20चा स्क्वेअर येणार आहे. काय येणार आहे? 20चा स्क्वेअर येणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की इथे काय करायचं म्हणून. मी जाणून चूक केली आहे, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे की इथं सरांनी चूक केली होती, पण ती चूक तुम्हाला करायची नाही. म्हणजे 20चा स्क्वेअर किती येणार आहे? 400 आणि 21चा स्क्वेअर किती येणार? 441. समजलं? हा झाला पहिल्या वर्षासाठी, हा झाला दुसऱ्या वर्षासाठी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या 421 आणि 21ला ही आपली काय आहे? काय हप्ता आहे. काय हप्ता. आता हप्ता आपला समान पाहिजे, मग या हप्त्याला आपल्याला समान करायचा आहे. तर 21ला 21ने मल्टिप्लाय केल्यानंतरच 441 येणार आहे. समजला? आता जेव्हा तुम्ही इथे 21 मल्टिप्लाय करता, इथे पण 21 मल्टिप्लाय करा, म्हणजे गुणाकार करा. आता बघा हा हप्ता काय झाला आहे? जो हप्ता आहे तो समान झालेला आहे. मग इथे किती येतो? 21 दुने 42 म्हणजे 420. आता 420 आणि 400 ची काय करा तुम्ही? बेरीज करा. तर किती होते? 820 होतं. 820 होतं. आता 820 आहे. आता जो तुम्हाला हप्ता दिलेला आहे तो हप्ता 441 दिलेला आहे आणि 441 हप्त्याचीच किंमत तुम्हाला बघा 882 दिलेली आहे. बघा 882 दिलेले आहे. आता हा किती वेळा याने भाग जातो रे? 2 वेळा भाग जाणार. 441चा 882ला 2 वेळा भाग जाणार. म्हणजे हा 2 गुणाकार कराल तेव्हाच तुम्हाला 882 मिळेल. जर 441 गुणेला 2 कराल तर 882 मिळेल. तर इथे काय कराल? मग ह्या 820ला काय करायचं आहे? तुम्हाला 2 नी गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती येणार बघा? 0 2 दुने 4 आणि 8 दुने 16 म्हणजे 1640 हे तुमचं काय येणार? उधार घेतलेले पैसे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं? मी सुरुवातीला चूक केली, कारण चूक का बरं केली? तुम्हाला ती चूक काय करायचं आहे? दुरुस्त करायची होती. पहिल्या वर्षात जे बेसिक येते ते घ्यायचं आणि दुसऱ्या वर्षात येणार तर त्याचं काय घ्यायचं? स्क्वेअर घ्यायचं. कुठल्याही संख्येचं काय घ्यायचं? स्क्वेअर घ्यायचं. तेव्हाच तुमचा काय होणार? दुसरा. कारण इथे 2 हप्त्यांची काय केलेली आहे? गोष्ट केलेली आहे. 2 हप्त्यांची गोष्ट केलेली आहे. समजलं का? म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे सांगितलं. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? हा पण उधार घेतलेल्या पैशावर काय आहे? प्रश्न आहे. तर काही पैसे उधार घेतले होते आणि 121 रुपयांच्या 2 वार्षिक हप्त्यामध्ये परत केले होते. जर चक्रवाढ व्याजदर वार्षिक 10% असेल तर पैसे किती उधार घेतले जातील? आता इथे दर किती आहे? दर आहे 10%. 10% म्हणजे काय रे? 100वर 10%. 1 शून्य कटला म्हणजे 1/10 राहतं. आता इथे काय आहे? 10 वर किती 1 वाढत आहे म्हणजे किती होणार? 11 होणार. ठीक आहे. हा काय झाला तुमचा? पहिला वर्ष झाला. पहिला वर्ष. ठीक आहे. आता किती वर्षाची गोष्ट केलेली आहे? आपल्याला 2 वर्षाची गोष्ट केली आहे. हे बघा दिसलाय. आता हा काय झाला तुमचा? हप्ता. काय झाला? हप्ता. आणि हे तुमची मूळ किंमत. आता जेव्हा पहिल्या वर्षामध्ये 10 ते 11 राहणार तर दुसऱ्या वर्षामध्ये काय होणार रे? दुसऱ्या वर्षात काय होणार? दुसऱ्या वर्षामध्ये याचा स्क्वेअर होणार म्हणजे किती होणार? 121 होणार. समजलं? आणि याचा किती होणार? 100 होणार. आता जेव्हा तुम्हाला या हप्त्याला 121 करायचं आहे तर इथे किती गुणावं लागेल? 11 गुणावं लागेल. इथे जेव्हा तुम्ही 11 गुणता इथे पण किती 11 गुणावं लागेल. समजलं? तेव्हा कुठं जाऊन हा हप्ता सारखा होणार आहे. आता किती इथे किती येणार आहे? 10 गुणेला 11 म्हणजे 110 येणार आहे. आता 110 अधिक 100 किती होतं रे? 210 होतं. समजलं? या हप्त्यांची बेरीज नाही करायची, कारण हा हप्ता आपल्याला सारखा करायचा आहे. बेरीज कोणाची करायची आहे? मूळ किमतीची. आता तुम्हाला 210 बरोबर आहे ना? 210 किंवा या 121 हा जो हप्ता आहे याची किंमत तुम्हाला प्रश्नामध्ये 121 दिलेली आहे. बघा दिलेली आहे. म्हणजे 121 बरोबर 121 असेल तर कितीचा याने गुणाकार केला आहे? 1 चा गुणाकार केलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे कितीने गुणावं लागेल? 1 ने गुणावं लागेल. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 210. म्हणजे तुम्हाला किती पैसे उधार घेतले आहे? किती पैसे? 210 रुपये उधार घेतलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा तुमचा उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. विदाऊट काही न लावता मी काय केलेलं आहे?
ट्रिक्सने हे गणित सोडवलेले आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही माझी PYQ सिरीज आहे. तुम्हाला बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. हा माझा यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे, आणि ही माझी टॉपिक वाईज सिरीज आहे. ठीक आहे, बघायचं असेल तर आणखी तुम्हाला यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, कारण यामध्ये तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहे. जे कोणी विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आधीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा एवढा मोठा प्रश्न दिसतो, पण आपण याला एका शॉर्ट ट्रिक्स मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. एका बांधकाम व्यावसायिकाने 2,550 रुपये कर्ज घेतले आहे, जे 2 वर्षाच्या अखेरीस 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये 4% वार्षिक दराने चक्रवाढ व्याजासह परतफेड केले जाईल. प्रत्येक हप्त्याची किंमत किती असेल? आता तुम्हाला प्रत्येक हप्त्याची किंमत काढायची आहे. तर बघा, दर किती आहे, किती दिलेला आहे, फक्त दरवर लक्ष द्यायचं. किती दिलेलं आहे? 4%. आता 4% म्हणजे काय रे? 4/100. बरोबर आहे. तर किती होतो? 25 चौक 100 म्हणजे 1/25. समजला? आता 25 तुमची मूळ किंमत आहे आणि 25 वर किती टक्के व्याज होत आहे? 1% वाढत आहे म्हणजे किती होणार? 26 होणार. बघा, 26 होत आहे म्हणजे हा मूळ किंमत झाली, याच्यावर व्याज 1% वाढत आहे म्हणजे किती झाली? 26. आता ऑप्शन चेक करा विद्यार्थी मित्रांनो. आता 26 ला आपण कसं लिहू शकतो? 13 गुणिले 2. काय लिहू शकतो? 13 गुणिले 2 लिहू शकतो. आता ऑप्शन मध्ये जर 2 ने भाग जात असेल तर तुम्ही काय करा, ते ऑप्शन चेक करा. आता बघा, 2 ने भाग केव्हा देतात? जेव्हा तुमच्या एकक स्थानी काय असते? 2 असते. बघा, इथे हा पहिलाच आपला ऑप्शन करेक्ट आहे. आता तुम्ही म्हणाल सर इथे 2 आहे म्हणून ठीक आहे. जर या ऑप्शन मध्ये 13,072 असतं, इथं पण 2 असतं, तर मग काय केलं असतं? बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो. पण इथे काय आहे? 7 आहे, 5 आहे, 3 आहे. त्याच्यामुळे तुम्ही ए ऑप्शन क्लिक केलं सर. पण इथं जर चुकून बी ऑप्शन मध्ये जर 2 असतं तर मग अशा वेळेस काय केलं असतं? तर अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, घाबरून न जाता काय करायचं असते, तो जो 26 आहे, जो तुम्हाला व्याज मिळालेला आहे 25 वर 1%, तर जो 26 आहे त्या 26चं काय घेतलं असतं तुम्ही? स्क्वेअर. आता 26चं स्क्वेअर काय असते? 676. तर ह्या 676चा काय असतं? ऑप्शन मध्ये मल्टिपल असतं किंवा 676 नी भाग जाणारा किंवा मल्टिपल तुम्हाला काय ऑप्शन 1 मिळाला असतं. समजलं? जर 2 हा जर रिपीट झाला असता, म्हणजे 2 जर इथे बघा, इथे 2 आणि इथे जर 2 शेवटी रिपीट झाला असता, तर तुम्हाला हा पर्याय म्हणजे हा ट्रिक्स, ही जी ट्रिक्स आहे, ही ट्रिक्स शोधून तुम्हाला हा ऑप्शन चेक करता आला असता. समजलं? तुम्हाला सगळंच सांगितलंय की कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवता येईल म्हणून. ठीक आहे, चला तर वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे म्हणजे 7व्या क्रमांकापासून जे काही आपले प्रश्न आपण घेणार आहोत ते काय आहे? तिप्पट होणे, चौपट होणे, पाचपट होणे, म्हणजे पट होणे. समजलं का? पटात जे काही तुम्हाला चक्रवाढ व्याजवरील गणित विचारतात, ते गणित कसे ट्रिक्सने सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, 2200 रुपये काही चक्रवाढ व्याज दराने गुंतवल्यास 5 वर्षात तिप्पट होतात, तर 15 वर्षात ती रक्कम किती होईल? बघा, 5 वर्षात किती होत आहे? तिप्पट होत आहे. 15 वर्षात किती होईल? तर 15 वर्षात किती होईल? आता बघा, मला विद्यार्थी मित्रांनो सांगा, इथे 5 वर्ष आणि 15 वर्ष कितीचं मल्टिपल आहे? 5 ला जर 3 ने गुणाकार केला तर 15 वर्ष येणार. आता आपल्याला तिप्पट दिलेला आहे. जेव्हा अशा वेळेस ह्या आपल्याला प्रश्न विचारतो, तर ह्या 3चा काय करायचं आहे? तुम्हाला घन घ्यायचा आहे. म्हणजे 3चा इथे काय घ्यायचं आहे? घन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? घन. म्हणजे 3चा घन किती होणार आहे? 27 होणार. बरोबर आहे. 3चा घन काय होणार? 27 होणार. तर जो घन येतो 27, त्या 27 ने काय करायचा? 22,000 गुणेला 27 करायचं, तर तुमचं काय येणार? उत्तर येणार. तर 22,000 ला 27 ने गुणलं तर तुमचं उत्तर काय येणार? काय येणार? 59,400 रुपये येणार. आता ऑप्शन मध्ये बघा, थोडं काहीतरी म्हणजे मला वाटते टायपिंग मिस्टेक आहे, तर तुमचं उत्तर
हे डी असणार आहे, इथे 5 करायचं म्हणजे काय होणार, पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथे चौपट असतं तर काय केलं असतं, तर इथे काय, इथे 3 गेलं, मग तुम्ही 4 गुणीला काय केलं असतं, 4चा काय केलं असतं, क्यूब रूट केलं असतं. ठीक आहे, अशाही टाईपचे प्रश्न आपण घेतलेले आहेत, ते पुढच्या प्रश्नात आपण काय करू, डिस्कस करू. बघा प्रश्न क्रमांक 8, 1500 रुपये काही चक्रवाढ व्याज दराने गुंतवल्यास 4 वर्षात 5 पट होतात, तर 8 वर्षात किती, म्हणजे ती रक्कम किती होईल. बघा किती आहे, 4 वर्ष, किती पट होत आहे, 5 पट होत आहे, तर 8 वर्षात किती पट होईल हे आपल्याला विचारलं आहे. आता 4 ने 4 ला 2 ले गुणल्यावर किती येतं, 8 येतं. म्हणजे काय होत आहे रे, 4 ला 2 ले गुणल्यावर 8 येत आहे, तर मग या 5चा काय घ्यायचा आहे तुम्हाला, स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणजे वर्ग घ्यायचा आहे. 5चा वर्ग किती ते 25, 25 होणार, म्हणजे 8 वर्षात किती पट होणार, 25 पट होणार. पण तुम्हाला याची किंमत दिलेली आहे बघा किती, 1500, म्हणजे 1500 ला काय करायचं आहे, जी मुद्दल आहे तिला 25 ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. कितीने, 25 ने. तर याचं उत्तर किती येणार आहे, 37,500 रुपये काय येणार आहे उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. या व्हिडिओच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो चक्रवाढ व्याजचं, म्हणून तुम्हाला सांगत आहे की याला विदाउट स्किप करता तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे या व्हिडिओला. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. एका रकमेवर एक ठराविक दराने 2 वर्षाचा सरळ व्याज रुपये 180 आणि चक्रवाढ व्याज 198 रुपये आहे. व्याजाचा वार्षिक दर. आता इथून थोडे प्रश्न काय झालेले, चेंज झालेले. कसे चेंज झालेले बघा, मी तुम्हाला सांगतो. 2 वर्षाचा सरळ व्याज किती दिलेला आहे, 2 वर्षाचा सरळ व्याज तुम्हाला दिलेला आहे 180 रुपये. आता 1 वर्षाचं सरळ व्याज किती होणार रे, 180 भागेला 2 म्हणजे 90 रुपये होणार. एवढं समजलं. आता 90 रुपये तुम्हाला काय होणार आहे, एका वर्षाचा सरळ व्याज होणार आहे. आता मला सांगा 198 हा काय चक्रवाढ व्याज, आणि तुम्हाला जर काय करायचं आहे, तुम्हाला रक्कम काढायची आहे, तर मग या सरळ व्याजाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे किती येणार, 98 येणार. समजलं, 198 मायनस 180 किती होणार, 98. आता मला सांगा मित्रांनो, तुमचा जो आलेला आहे किती दिलेला आहे, सॉरी 198 आहे ना, सॉरी इथे किती येणार, 18 येणार आहे. किती येणार आहे, 18. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो रक्कम आलेली आहे 18 आलेली आहे. आता 18 आलेल्या रक्कम आणि 1 वर्षाचा किती दिलेला आहे तुम्हाला सरळ व्याज, तर या सरळ व्याजाला काय करायचं आहे, भागेला आणायचं आहे आणि टक्के काढायचे आहे. म्हणजे किती येणार, 100 येणार. इथे बघा 10 कटला आणि 9 दुने किती राहणार, 18. म्हणजे 2 गुणिला 10 म्हणजे किती होणार, 20%. किती होणार, 20%. मी इथे सॉरी 98 घेतलेलं होतं, पण इथे किती आहे, 18. तर काय करायचं आहे, तुम्हाला सरळ व्याज दिलेला होता बघा, सरळ व्याज किती दिलेला आहे, 180. 2 वर्षाचा दिलेला होता, मग 1 वर्षाचा सरळ व्याज किती येणार, 180 भागिले 2 90 येणार. म्हणजे 90 जो तुम्हाला मूळ एका वर्षाचा आलेला आहे तो भागेला घ्यायचा, आणि जो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधील जो डिफरन्स आलेला आहे तो वरती घ्यायचा आणि भागून तुम्हाला जे काय मिळणार आहे, वार्षिक दर मिळणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, सी हे आपलं उत्तर असणार आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. एका रकमेवर एक ठराविक दराने 2 वर्षाचा सरळ व्याज 6,000 रुपये आणि चक्रवाढ व्याज 6,450 रुपये आहे, तर व्याजाचा वार्षिक दर किती. बघा किती, 2 वर्षाचा दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे, 6,000 दिलेला आहे रुपये. तर एका वर्षाचा किती होणार रे, एका वर्षाचा होणार आहे 6,000 भागेला 2 म्हणजे 3,000 रुपये. समजलं. आता बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक काढा. किती होणार, 6,450 मायनस 6,000 तर किती होणार आहे, 450 रुपये तुम्हाला मिळणार आहे. समजला, रुपये. ठीक आहे. आता जे 450 रुपये आले जसेच्या तसे ठेवा, आणि आता भागायचं काय, एका वर्षाच्या काय सरळ व्याजाने म्हणजे 3,000 गुणेला, आता शेकडा काढायचा आहे म्हणजे 100 ने तुम्हाला गुणावं लागेल. 2 शून्य कटले, 1,0,1,0 म्हणजे 15 तेरी किती होणार, 45. म्हणजे किती राहणार, 15% हा वार्षिक दर होणार. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे.
समजलं आहे विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारचे हे काय आहे प्रश्न आहे चक्रवाढ व्याज बद्दल. आणखी काही जर प्रश्न मला मिळाले या टॉपिकवरचे तर मी नक्की तुम्हाला पार्ट 2 मध्ये डिस्कस करणार आहे. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला तर मला कमेंट्सद्वारे सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केले तर तुम्हाला या चॅनलवर नवीन काय मिळत असतील अपडेट मिळत राहणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जो कोणी नवीन विद्यार्थी असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याला जॉईन होऊन जा. कारण मी इथे GK, GS, करंट अफेअरमध्ये चालू घडामोडी आणि मराठी ग्रामर, व्याकरण, ठीक आहे, याचे नेहमी 10-10 प्रश्न काय करत असतो घेत असतो. तर तुम्ही हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे याला तुम्ही काय करा जॉईन करा. आणि हा माझा इन्स्टा पेज आहे, या इन्स्टा पेजला काय करा फॉलो करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या जो काही आपण टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.